आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे सर जोडले गेलेले आहेत। सर काय सांगाल, तुम्ही एक प्रकार बाहेर काढलेला आहे तटकरेंच्या विरोधामध्ये, काय तो नेमका प्रकार आणि काय सांगाल? चष्मा काढा सर। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तुरटोली गावातील काही शासनाच्या आकारीपड असणाऱ्या जमिनी ह्या 2010ला खरेदी खताने कलेक्टरांच्या माध्यमातून कलेक्टरांवर प्रेशर देऊन असेल किंवा त्यांच्यावर दबाव टाकून असेल, सुनील तटकरे, अनिकेत तटकरे यांनी या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर त्या ठिकाणी पीक पाण्याला नाव लावून करून घेतल्या आणि त्या जमिनी त्यांच्या नावावर ऑर्डर करून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्या जमिनी ट्रान्सफर करून आपल्या मुलाच्या नावावर अनिकेत तटकरे आणि वेदांती अनिकेत तटकरे यांच्या नावावर जवळजवळ 4-4.5 एकरची जागा 3,66,000 फक्त कवडीमोल भावामध्ये विकत घेतलेल्या आहेत खरेदी खताने असे दाखवलेले आहे। परंतु या सगळ्या जमिनी शासकीय आकारीपड आहेत, सरकारी आकारीपडच्या जमिनी आहेत। रायगड जिल्ह्यातील सरकारी आकारीपडच्या जमिनी ह्या लोप पावत चाललेल्या आहेत। कलेक्टरांवर प्रेशर देऊन तटकरे आपल्या सत्तेचा माज दाखवून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने रोहा असेल, मानगाव असेल, तला असेल, या सगळ्या परिसरातल्या अलिबाग असेल, या सगळ्या परिसरातल्या जमिनी कोणाच्या तरी नातेवाईकांच्या नाव असेल, मुलांच्या नाव असेल, अशा पद्धतीने सरकारी पडच्या जमिनी नाव करून घेतलेल्या आहे। माझ्याकडे पुरावे आहेत सगळे त्यांच्याकडे। मी मुख्यमंत्र्यांना याचं पत्र देणार आहे। विधानसभेमध्ये सुद्धा या संदर्भात मी लक्षवेधी मांडणार आहे। मी कायदेशीर सुनील तटकरे, अनिकेत तटकरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, कारण यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे। सरकारी जमिनीचा त्यांनी अपव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे मी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा मागणी करणार आहे आणि कोर्टात जाऊन सुद्धा ही मागणी करणार। हा घोटाळा नेमका कधी झाला, तेव्हा कलेक्टर कोण होते, रायगडचे जिल्हाधिकारी कोण होते? त्यावेळेचे कलेक्टर सर्व डिटेल माहिती आम्ही घेतोय, आम्ही सर्व माहिती काढलेली आहे। या सगळ्या जमिनी आम्ही सर्चमध्ये आलेल्या आहेत की यापूर्वी सगळ्या आकारी पड होत्या आणि सरकारी आकारी पड आपण अधिकाऱ्यांवर प्रेशर टाकायचं आणि कोणाला तरी एका नॉर्मल शेतकऱ्याच्या नावावरती करून घ्यायची ऑर्डर करून आणि शेतकऱ्याच्या नावावरून डायरेक्ट आपल्या मुलांच्या नावावर करायची। म्हणजे अशा पद्धतीचा धंदा त्यांच्या राजकीय प्रेशर देऊन त्यांनी त्यांची जी काय सत्ता होती त्या सत्तेचा गैरवापर तटकरेंनी या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे तटकरेंनी सरकारला फसवलेलं आहे, शासनाच्या जमिनी राखलेल्या आहेत। नक्कीच त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ही माझी ठाम भूमिका आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत तुमचं काही बोलणं झालं का या संदर्भात? नाही, मी सगळ्यांनाच हे पत्रव्यवहार करणार आहे। मी मतदारसंघाचा आमदार आहे आणि बघा, भ्रष्टाचार जर असेल तर कोणीही असू द्या, जर सत्तेतला असला तरी त्यांना सोडलं नाही पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे। खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन राकेश सर, मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।